नमस्कार प्रेक्षकांनो, ठरलं तर मग मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी आपलं मनपूर्वक स्वागत करतो। त्यामध्ये आता अर्जुन आणि चैतन्य दोघेही बेडरूममध्ये असतात। तर आता चैतन्य अर्जुनला म्हणतो की तू एक काम कर, सायलीच्या नावाने तू सायलीच्या प्रेमाची एक चिठ्ठी लिही। तर आता अर्जुन सायलीची आठवणीत हरवून गेलेला असतो। तेव्हा आता लगेचच चैतन्य म्हणतो की अरे अर्जुन, काहीतरी लिही, पण चिठ्ठी लिही। तर आता अर्जुन चिठ्ठी लिहायला लागतो आणि प्रेमाने आय लव्ह यू सायली असे आता चिठ्ठीत अर्जुनने लिहिलेले असते। आणि ती चिठ्ठी समोर धरत अर्जुन खरोखरच आता सायलीला आय लव्ह यू सायली असे म्हणत प्रपोज करतो। तर आता ती चिठ्ठी लिहितात चैतन्यसुद्धा खूप खुश झालेला असतो। चैतन्य म्हणतो की अरे वा अर्जुन, आता ही चिठ्ठी घेऊन आपण खाली जाऊ आणि सायली ती चिठ्ठी बघेल अशा ठिकाणी आता ही चिठ्ठी ठेवायची। तर अर्जुन म्हणतो ठीक आहे चैतन्य म्हणतो की अर्जुन, एकदा का सायलीने ही चिठ्ठी वाचली ना की मग झालंच म्हणून समज। अर्जुन म्हणतो यस, आणि मग सायलीच्या मनात काय आहे ना मला लगेच समजेल। त्यानंतर आता अर्जुनच्या मनात विचार येऊन अर्जुनला भीतीही वाटते। अर्जुन म्हणतो की पण ही चिठ्ठी वाचून जर मिस सायली चिडल्या आणि त्या जर घर सोडून निघून गेल्या तर? तेव्हा आता चैतन्य म्हणतो की अर्जुन, तुला खात्री आहे ना? तेव्हा असं काहीच होणार नाही, तू काही काळजी करू नकोस। चैतन्य म्हणतो की काही काळजी करू नकोस अर्जुन, मला खात्री आहे तू नक्कीच पास होशील, आणि नाही जरी पास झाला ना तरी तुला रडायला माझा खांदा आहेच की। तेव्हा अर्जुन आता चैतन्यकडे बघतो आणि जोराने चैतन्याला मारतो। चैतन्य म्हणतो नाही नाही, मला खात्री आहे तू पासच होशील रे। आणि लगेचच आता ती चिठ्ठी समोर धरत अर्जुन म्हणतो की हिला मी आता अशी फोल्ड करतो, आणि चिठ्ठीला घडी घालताच आता अर्जुन हा चैतन्याला टाळी देतो। इकडे खाली पूर्णा आजी ही मधुभाऊसोबत गप्पा मारत असते तर सायली किचनमध्ये असते। तेवढ्यात आता एकमेकांना पकडत चुळबुळ करत अर्जुन आणि चैतन्य तिथे येतात। तेवढ्यात पूर्णा आजीचे लक्ष अर्जुनकडे जाते आणि पूर्णा आजी म्हणते की अरे अर्जुन, काय चालली रे तुझी ही चुळबुळ? घाबरतच अर्जुन आता पूर्णा आजीकडे बघतो। अर्जुन म्हणतो की काही नाही पूर्णा आजी, हा मग आहे ना कॉफीचा, तो ठेवायला आलो होतो मी। तेव्हा आता पूर्णाजी ही किचनमध्ये असलेल्या सायलीकडे बघते आणि आता पूर्णाजी अर्जुनला म्हणते की अर्जुन, तुला जर किचनमध्ये जाण्यासाठी काहीतरी कारणच लागतं। विमल म्हणते की अर्जुन दादा, मला सांगायचं ना, मी आले असते कप आणायला। तेवढ्यात आता प्रतिभा म्हणते की नाही ग विमल, तू जर गेली असती कप आणायला तर मग त्याला सायली कशी दिसली असती असे म्हणत प्रतिमा हसू लागते। तेव्हा आता सगळेजण हसू लागतात। तर अर्जुन म्हणतो काय तू पण प्रतिमा आत्या का? हे सगळे जण तर मला चिडवतातच, पण आता तू सुद्धा मला चिडवायला लागलीस। इकडे आता चैतन्य अर्जुनला डवचत असतो। तेव्हा आता अर्जुन हळूच चैतन्याला म्हणतो की सगळेजण माझ्याकडे बघतात तर मी ही चिठ्ठी कशी ठेवू चैतन्य? तेवढ्यात चैतन्य अर्जुनला चिमटा काढतो। मधुभाऊ आता अर्जुनकडे बघतात तर चिमटा काढताच अर्जुन ओरडतो। मधुभाऊ म्हणतात की काय झालं जावई बाप्पू? आणि आता गुपचूप अर्जुन हा कॉफीचा मग घेऊन आता किचनमध्ये जातो आणि दोन्हीही मग आता अर्जुनने तिथे ठेवलेले असतात। आणि अर्जुन आता सायलीकडे बघतो। अर्जुनने आता त्याच्याकडील चिठ्ठीसुद्धा त्या मगाच्या खाली ठेवलेली असते आणि पटकन आता गुपचूप अर्जुन पुन्हा किचनमधून बाहेर येतो। पण आता झालेलं मात्र वेगळंच असतं, कारण आता सगळेजण पुन्हा अर्जुनकडे बघत असतात। तेव्हा अर्जुनने फक्त ते मगच ठेवलेले असतात आणि खिशातून चिठ्ठी काढायला आता अर्जुनची हिंमत झालेली नसते। आणि ती चिठ्ठी घेऊन पुन्हा आता अर्जुन चैतन्यकडे आलेला असतो। चैतन्य म्हणतो का रे अर्जुन, ठेवली का रे चिठ्ठी? अर्जुन म्हणतो नाही ना, खिशातून काढताच आली नाही। तेव्हा आता चैतन्य हात जोडून आता अर्जुनला म्हणतो की मी पाया पडतो, आता हा माझा मग घेऊन जा आणि पुन्हा चिठ्ठी तिथे ठेव। आणि आता पुन्हा चैतन्यकडचा कप घेऊन अर्जुन आता किचनमध्ये जातो। सायली अर्जुनकडे बघते तर अर्जुन आता सायलीला तो कॉफीचा कप दाखवतो आणि चैतन्यकडे बोट करतो तर सायली हसू लागते। गुपचूप आता अर्जुनने तो कप ठेवताच त्याखाली आता चिठ्ठी ठेवलेली असते आणि अर्जुन आता पुन्हा किचनमधून बाहेर येतो। आणि पुन्हा आता अर्जुन चैतन्य एकमेकांशेजारी येताच आता पूर्णाजी म्हणते की काय रे अर्जुन, आता अजूनही घुटमळतोयस का तू इथे? तर आता घाबरतच अर्जुन म्हणतो काही नाही, पाणी पाणी। तर आता चैतन्य म्हणतो की अर्जुन काही नाही रे, किचनमध्ये सुद्धा इथे पाणी आहे आणि स्टडी रूमसुद्धा मध्ये पाणी आहे, चल आता आपण स्टडी रूममध्ये जाऊ आणि तिथेच पाणी पिऊ असे म्हणत आता चैतन्य अर्जुनला घेऊन स्टडी
स्टडी रूममध्ये जातो आणि आता चैतन्य अर्जुनला बाजूला आणतो आणि म्हणतो, काय चाललंय अर्जुन तुझं, अशी ॲक्टिंग करतायत का? इकडे आता अर्जुन चैतन्याला म्हणतो की अरे चैतन्य, चिठ्ठी ठेवून अर्धा मिनटं झाला. तर चैतन्य म्हणतो की अर्धा मिनटं? तर आता अर्जुन म्हणतो की त्याचं काय आहे ना चैतन्य, आपण जर इथे येऊन उभा राहिलो तर तिकडे मिसेस सायलीने चिठ्ठी वाचली की नाही आपल्याला कसे कळेल? इकडे आता चैतन्य म्हणतो की अर्जुन तू आता गप्प बस आणि 1 मिनटं खुर्चीवर बस. तर अर्जुनला आता चैतन्य खुर्चीवर बसवतो. चैतन्य म्हणतो की तू काही टेन्शन घेऊ नकोस आणि आता तू एक दीर्घ श्वास घे. तेवढ्यात आता प्रिया ही तिथे आलेली असते आणि आता पूर्णाजी आणि मधुभाऊ गप्पा मारत असतात, ट्रस्टबद्दल बोलत असतात. तेवढ्यात आता इकडे प्रिया ही किचनमध्ये जाते आणि तिने सुद्धा आता चहा घेतलेला असतो आणि तो चहाचा कप ठेवत प्रिया पुन्हा सायलीकडे बघत सायलीजवळ येते. इकडे आता चैतन्य हा अर्जुनला समजावत असतो आणि अर्जुनला दीर्घ श्वास घ्यायला सांगत असतो. 1 2 3 असे मोजत असतो आणि आता प्रिया त्या सगळ्यांकडे इकडे बघत असते. तर अर्जुन आता दीर्घ श्वास घेऊन तो सोडतच असतो. इकडे आता पूर्णाची प्रतिभाला म्हणते की अगं रविराज सोबत माझं बोलणं सुद्धा झालं नाही, नाहीतर त्याला सुद्धा बोलावलं असतं. तेव्हा प्रतिभा म्हणते की आम्ही अचानक असे घरातून इकडे निघून आलो ना, आम्हाला सुद्धा ते भेटलेच नाही. तर प्रिया म्हणते बरोबर आहे. तर इकडे अर्जुन आणि चैतन्य बाहेर येऊन आता सायलीकडे बघत असतात. सायली आता फक्त किचनमध्येच काम करत असते आणि आता सायली पुन्हा किचनकडे पाठीमागे वळते. तर लगेचच अर्जुन तिकडे बघत म्हणतो की आल्या आल्या आता मिसेस सायली आल्या तिकडे. तर आता घाबरतच अर्जुन चैतन्याला म्हणतो की पण मिसेस सायलीने जर स्माईल नाही केलं तर काय करायचं? आणि तेवढ्यात आता सायलीचे लक्ष त्या चिठ्ठीकडे जाते. तर त्या चिठ्ठीकडे बघत इकडे सायली म्हणते की इथे हा कसला कागद ठेवलाय? आणि ती चिठ्ठी आता सायली हातात घेते आणि ती चिठ्ठी आता तिच्या घड्या काढून ती चिठ्ठी समोर धरते आणि ते बघून इकडे अर्जुन आणि चैतन्य खुश झालेले असतात. तर आता त्या चिठ्ठीमध्ये सामानाची यादी असते. तेल 1 लिटर, साखर 2 किलो आणि ती सगळी यादी बघून आता सायली विचार करते की सामानाची यादी ही कुणी लिहिली असेल आणि इथे कुणी ठेवली? आणि आता ती सामानाची यादी बघून सायली विचार करते की आईने तर मला कालच यादी दिली. तर आता लगेचच सायली ती सामानाची यादी फाडून टाकते. तेव्हा आता इकडे अर्जुनने सायलीने चिठ्ठी फाडल्याचे बघताच आता अर्जुनला मोठा धक्का बसलेला असतो. सायलीने चिठ्ठी फाडताच अर्जुनला खूप वाईट वाटतं. अर्जुन आता चैतन्याला म्हणतो की सायलीने चिठ्ठी फाडली म्हणजे माझ्या आय लव्ह यूची काहीच किंमत नाही चैतन्य. चैतन्य आता अर्जुनला समजावू लागतो. तर आता लगेचच अर्जुनला वाईट वाटलेलं असतं. चैतन्य म्हणतो की आत्ता काही विचारू नको, चल चल स्टडी रूममध्ये चल. आणि चैतन्य अर्जुनला घेऊन वर जातो. प्रिया आणि अस्मिता ते सगळं बघत असतात. अस्मिता प्रियाला म्हणते की यांना या असं अचानक काय झालं? तेव्हा आता अर्जुनकडे बघत प्रिया म्हणते की चल मी तुला वर जाऊन सांगते. तर आता दोघीही बेडरूममध्ये येताच अस्मिता म्हणते की प्रिया काय घडलं ते सांग ना. प्रिया म्हणते सांगते मगाशी आपण दोघी वर आलो होतो तेव्हा तू आतमध्ये गेली होती पण मी बाहेरच थांबली होती. अस्मिता म्हणते बरोबर. अस्मिता म्हणते की मी आतमध्ये आल्यानंतर मी तुला विचारलं तू बाहेर का थांबलीस, पण त्यावेळी तू काहीच उत्तर दिलं नाहीस तन्वी. आणि आता जेव्हा ही अस्मिता आतमध्ये असते तेव्हा प्रिया ही अर्जुनच्या बेडरूमच्या दरवाजात येऊन अर्जुन आणि चैतन्याचे बोलणे ऐकत आणि त्यांच्याकडे बघत असते. तेव्हा चैतन्याने अर्जुनला कशी आय लव्ह यूची सायलीसाठी चिठ्ठी लिहायला लावली हे आता प्रियाने बघितलेलं असतं आणि प्रियाला सगळं समजलेलं असतं. आणि ते सगळं आता प्रिया ही अस्मिताला सांगते. तर ते ऐकताच अस्मिता म्हणते की अगं म्हणजे तू अर्जुन आणि चैतन्याचं बोलणं चोरून ऐकलं? तर प्रिया म्हणते याला बोलणं चोरून ऐकलं नाही म्हणत, याला महत्त्वाची माहिती मिळवणं म्हणतात. तर आता प्रिया म्हणते की पण आता अस्मिता हा मुद्दा आहे का या ठिकाणी? अस्मिता म्हणते नाही अर्जुनने सायलीसाठी आय लव्ह यूची चिठ्ठी लिहिली होती आणि ती सायलीने फाडून टाकली. पण सायलीने ती कशी फाडली? तर आता अस्मिता म्हणते की पण सायलीने ती चिठ्ठी फाडून का टाकली? त्यांच्यामध्ये पुन्हा काही नवीन भांडण झालं का? तर आता लगेचच प्रिया म्हणते की त्यांच्यामध्ये भांडण व्हायला त्यांचं एकमेकांवरती प्रेम तर असावं ना. प्रिया म्हणते की आणि कॉन्ट्रॅक्ट मॅरेजमध्ये कसलं आलंय प्रेम अस्मिता? तेव्हा अस्मिता म्हणते की त्या कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचा विषय ना प्रिया तू जरा बाजूलाच ठेव. अस्मिता म्हणते दरवेळी तू काहीतरी विचार करते आणि तोंडावर पडते बरं का. प्रिया म्हणते की पण त्याने सत्य बदलत नाही, अर्जुन आणि सायलीचं लग्न खोटं आहे.
तेव्हा आता अस्मिता म्हणते की प्रिया तुला दिसत नाही का ते दोघं किती एकमेकांच्या प्रेमात पडलेत ते. तेव्हा आता अर्जुन आणि सायली एकमेकांमध्ये किती प्रेमात पडलेत आणि किती एकमेकांच्या पाठीमागे पळत असतात दिसत नाही का तुला. पण मला एक कळत नाही रे, सायलीने ती चिठ्ठी फाडून का टाकली असेल प्रिया. तेव्हा आता प्रिया म्हणते की मला बोलू देतेस का अस्मिता. तर अस्मिता म्हणते बोल. तर आता प्रिया म्हणते जेव्हा मी अर्जुन आणि चैतन्याचं बोलणं चोरून ऐकलं ना तेव्हा मी एक आयडिया केली आणि आता प्रिया तिने काय काय केलं हे आता अस्मिताला सांगते. आणि जेव्हा आता प्रियाने ते बघितलेलं असतं तेव्हा प्रियाने सुद्धा आता नोटपॅडची ती चिठ्ठी फाडून त्यामध्ये किराण्याची यादी बनवून ती चिठ्ठी आता प्रिया ही किचनमध्ये घेऊन आलेली असते आणि अर्जुनची चिठ्ठी उचलून त्या ठिकाणी प्रियाने तिची चिठ्ठी ठेवलेली असते. ही सगळी हकीकत आता प्रिया ही अस्मिताला सांगते आणि ते ऐकताच अस्मिता प्रियाला टाळी देते आणि म्हणते की हे तू खूप छान केलंयस तन्वी. अस्मिता म्हणते की आणि अर्जुनचा आय लव्ह यू तू सायलीपर्यंत पोचूच दिलं नाही. अस्मिता म्हणते की पण तन्वी ऐक ना मला एक शंका आहे ग. तर प्रिया म्हणते काय. तर लगेचच आता अस्मिता म्हणते की अर्जुन त्याच्या रूममध्ये सायलीला 1000 वेळा आय लव्ह यू म्हणत असेल आणि एकदा आय लव्ह यू आढळून तुला काय मिळालं असेल तन्वी. प्रिया म्हणते की मिळालं नाही पण मिळणार आहे. तर आता अस्मिता म्हणते काय. प्रिया म्हणते की मला वाटतंय की अस्मिता तुझ्या या चिमुकल्या मेंदूला ना तू आता जरा आरामच दे. प्रिया म्हणते की तू आता एक काम कर. तर लगेचच अस्मिता म्हणते ठीक आहे. तसंही जास्त विचार केल्याने कपाळावर अशा सुरकुत्या पडतात. तेव्हा मी आता तू काय तुझ्या ध्यानात आलं ना तुला काय करायचं ते. तर प्रिया म्हणते हो मग आता तुला जे काही करायचं ते कर मी विचारच करत नाही. तर आता प्रिया अस्मिताकडे बघत विचार करते की किती मूर्ख मुलीशी मला मैत्री करावी लागली. पण जाऊ दे कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचे सत्य समोर आणण्यासाठी हिच्याकडूनच मला मदत मिळाली असा आता प्रिया विचार करते. इकडे आता प्रतिमा ही पूर्णाईकडून जाण्याचा निरोप घेते आणि म्हणते की बराच वेळ झाला आहे आता पूर्णाजी मला निघायला हवं. तर आता पूर्णाईला वाईट वाटतं आणि पूर्णाई म्हणते की खरं तर तू माझी सून व्हायला हवी होतीस म्हणजे कायम माझ्या डोळ्यासमोर राहिली असती. तर आता पूर्णाजी म्हणते की आज अशी येते आणि अशी निघून जाते. तर आता प्रतिमा म्हणते की जायला तर हवं ना आणि आता मी मोबाईलही घेतला तेव्हा कधीही आपल्याला एकमेकांना बघता येईल ना. तर पूर्णाजी खुश झालेली असते. आणि आता इकडे अर्जुन आणि चैतन्याला खूप वाईट वाटलेलं असतं आणि सायलीने ती चिठ्ठी फाडून त्याचे तुकडे करून डस्टबिनमध्ये टाकलेले असतात. हुशार चैतन्य आता डस्टबिनमध्ये जागेत टाकलेले ते सायलीने फाडलेले तुकडे सगळे आता स्टडी रूममध्ये घेऊन येतो आणि ते तुकड्यामध्ये आता साखर आणि चहा पावडर हे सगळे तुकडे मध्ये लिहिल्याचे बघताच आता चैतन्य म्हणतो की तुझ्या लव प्रेमामध्ये ही साखर कुठून आली अर्जुन. तर आता अर्जुन सुद्धा अवाक झालेला असतो आणि अर्जुन म्हणतो की चैतन्य तू दुसरेच तुकडे घेऊन आला की काय. तर आता चैतन्य म्हणतो की त्या डस्टबिनमध्ये सगळे एवढेच तुकडे होते ते सगळे मी आणले. तेव्हा अर्जुनला देखील आता सगळे सत्य समजलेलं असतं आणि चुकीची चिठ्ठी सायलीला मिळाल्याचे कळालेले असते. इकडे आता रविराज हा प्रतिमाला आणण्यासाठी सुभेदारांच्या घरी जाऊन आता रविराज हा प्रतिमाला कारमध्ये घेऊन येतो. त्याच वेळेस आता रविराज हा त्याचं एक महत्त्वाचं काम आहे असे म्हणत शेजारीच गाडी लावतो आणि आता त्या ऑफिसमध्ये जातो. तर आता प्रतिमाने रविराजला सांगितलेले असते की रविराज तुम्ही जाऊन या तोपर्यंत मी बाहेर अशी उभी राहते. तर आता प्रतिमा गाडीच्या कारच्या बाहेर आलेली असते. तर तेवढ्यात महिपत त्याच्या कारमधून तिथे येऊन कार थांबवतो आणि दरवाजातून बाहेर येतो. तर प्रतिमा महिपतला बघते आणि महिपतला बघताच आता प्रतिमाला मोठा भयानक भूतकाळ समोर आलेला असतो आणि ज्या लाकडी जळत्या दांड्याने आपल्याला मारलं तो हाच माणूस हे आता प्रतिमाच्या लक्षात येऊन एका क्षणात प्रतिमाची स्मृती महिपतला बघून पुन्हा परत आलेली असते. तेव्हा आता महिपतकडे बोट दाखवत रविराजला हाच तो नराधम असे म्हणत आता प्रतिमा महिपतला कसे महिपतने तिला मारल्याचे आता रविराजला सांगते हे बघण्यासाठी. आणि ठरलं तर मग मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.